अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या सर्वांच्या अत्यंत लाडक्या आणि श्रद्धेच्या अशा श्री स्वामी समर्थ या मराठमोळ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आजचा विषय ऐकून कदाचित काही जणांना आश्चर्य वाटेल, कारण आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट आपल्या आजूबाजूला सहज दिसते, अनेकांच्या घरात असते, अनेक जण तर आवडीने लावतात, पण तिच्या मागे इतके विविध प्रकारचे लाभ दडलेले असू शकतात याची कल्पना फार कमी लोकांना असते. मंडळी, तुमच्या घरात मोगऱ्याचं रोप आहे का? किंवा तुम्ही ते लावण्याचा विचार करत आहात का? जर उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरू शकतो, कारण अनेक पारंपरिक मान्यता, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि लोकविश्वासांमध्ये मोगऱ्याच्या रोपाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. असं म्हटलं जातं की हे रोप घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतं, मनाला प्रसन्नता देतं, घरातील तणाव कमी करण्यास सहाय्यक ठरतं आणि काही श्रद्धांनुसार आर्थिक स्थैर्यासाठी देखील शुभ मानलं जातं. आता काही जण म्हणतील, अहो हे कसं शक्य आहे, एका छोट्याशा रोपाचा आणि या सगळ्या गोष्टींचा काय संबंध? तर मंडळी, याच प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील माहिती तुमच्या उपयोगाची ठरू शकते. मोगरा म्हणजे शुभतेचं प्रतीक. मंडळी, पांढऱ्या शुभ्र रंगाची मोगऱ्याची फुलं पाहिली की मन प्रसन्न होतं. त्यांचा सुगंध वातावरणात पसरला की एक वेगळाच ताजेपणा जाणवतो. म्हणूनच अनेक वर्षांपासून मोगरा हा शुभत्व, शुद्धता, प्रेम आणि सौंदर्य याचं प्रतीक मानला जातो. अनेक धार्मिक कार्यांमध्ये, देवपूजेत, उत्सवांमध्ये आणि विशेष प्रसंगी मोगऱ्याच्या फुलांचा वापर केला जातो. यामागे केवळ सुगंध नाही, तर त्याच्याशी जोडलेली श्रद्धा देखील आहे. मोगऱ्याची फुलं जितकी सुंदर दिसतात तितकाच त्याचा सुगंध मनाला आनंद देणारा असतो. म्हणूनच अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात, परसात, गच्चीवर किंवा गॅलरीमध्ये मोगऱ्याचं रोप लावतात, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी. मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये काही वनस्पती अशा मानल्या जातात ज्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यास मदत करतात, ज्यामध्ये मोगऱ्याचा देखील समावेश केला जातो. असं मानलं जातं की मोगऱ्याचं रोप घरात असल्यास वातावरण अधिक प्रसन्न वाटतं, घरात येणाऱ्या व्यक्तीला देखील एक वेगळाच शांततेचा अनुभव मिळू शकतो. विशेषतः सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळी जेव्हा मोगऱ्याचा सुगंध वातावरणात पसरतो तेव्हा मन अधिक शांत आणि प्रसन्न वाटू लागतं. अनेक लोकांच्या अनुभवानुसार घरात हिरवीगार आणि फुलझाडं असली की घरात चैतन्य निर्माण होतं. मोगरा त्यामधील एक महत्वाचं रोप मानलं जातं. उत्तर पश्चिम दिशेला मोगऱ्याचं रोप वास्तुशास्त्रात काही दिशांना विशेष महत्व दिलं गेलं आहे. असं सांगितलं जातं की मोगऱ्याचं रोप हे उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास घरात शांततेचं वातावरण टिकून राहण्यास मदत होते, घरातील सदस्यांमध्ये संवाद चांगला राहतो, लहान सहान वाद कमी होण्यास मदत मिळू शकते. अर्थात या गोष्टी श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतांवर आधारित आहेत, परंतु अनेक लोक या मान्यतांवर विश्वास ठेवून आपल्या घरात मोगऱ्याचं रोप लावतात, तणाव कमी करण्यासाठी मोगऱ्याचा सुगंध. मंडळी, आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत धावपळ, कामाचा ताण, जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता, कौटुंबिक प्रश्न या सर्व गोष्टी मनावर परिणाम करतात. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक नैसर्गिक उपायांकडे वळतात. मोगऱ्याचा सुगंध मनाला प्रसन्न करणारा मानला जातो. म्हणूनच अनेक ठिकाणी मोगऱ्यापासून तयार केलेले परफ्यूम, अत्तर आणि सुगंधी उत्पादने वापरली जातात. मात्र अनेकांच्या मते नैसर्गिक फुलांचा सुगंध अधिक आनंददायक वाटतो. संध्याकाळी काही क्षण मोगऱ्याच्या रोपाजवळ बसल्यास मनाला शांतता मिळाल्याचा अनुभव अनेक लोक सांगतात. ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी मोगरा, जर तुम्ही दिवसभर कामाच्या तणावाखाली असाल तर काही लोकांच्या मते ऑफिसच्या परिसरात किंवा गॅलरीमध्ये मोगऱ्याचं रोप ठेवणं लाभदायक ठरू शकतं.
कारण सुगंधी वातावरणामुळे मन प्रसन्न राहण्यास मदत होऊ शकते. कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यासाठी सकारात्मक वातावरण महत्वाचं असतं. याच कारणामुळे काही लोक आपल्या कार्यस्थळी देखील मोगऱ्याची लागवड करतात. ज्योतिषशास्त्रातील मोगऱ्याचं महत्व. मंडळी, वास्तुशास्त्राप्रमाणेच ज्योतिषशास्त्रामध्ये देखील मोगऱ्याच्या फुलांचा उल्लेख आढळतो. विशेषतः ज्यांचं मन अस्थिर राहतं, जे सतत चिंतेत असतात, ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही, अशा व्यक्तींना मोगऱ्याशी संबंधित काही उपाय करण्याचा सल्ला दिला जातो. असं मानलं जातं की मोगऱ्याचा सुगंध हा मनाला स्थिरता देण्यास मदत करतो. म्हणून अनेक लोक घराच्या परिसरात मोगऱ्याचं रोप लावतात, आकर्षण आणि संबंध सुधारण्यासाठी. मंडळी, मोगऱ्याचा सुगंध अतिशय मोहक मानला जातो. याच कारणामुळे अनेक सुगंधी उत्पादने मोगऱ्याच्या सुगंधांवर आधारित असतात. लोकविश्वासानुसार मोगऱ्याचा सुगंध व्यक्तिमत्वातील आकर्षकता वाढवण्यास मदत करतो. तसेच सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास देखील सहाय्यक मानला जातो. देवपूजेमध्ये मोगऱ्याचं स्थान. मोगऱ्याची फुलं अनेक देवतांच्या पूजेसाठी वापरली जातात. अनेक श्रद्धावान भक्तांच्या मते मोगऱ्याची फुलं अर्पण केल्याने मनाला समाधान मिळतं. देवपूजेच्या वेळी वातावरण अधिक प्रसन्न वाटतं. घरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होण्यास मदत होते. ग्रहदोष आणि मोगऱ्याची फुलं. ज्योतिषशास्त्रामध्ये काही ग्रहदोष शांत करण्यासाठी विविध प्रकारच्या पूजा आणि उपाय सांगितले जातात. अशा वेळी मोगऱ्याच्या फुलांचा वापर करून देवपूजा करणं शुभ मानलं जातं. असं म्हटलं जातं की श्रद्धेने केलेली पूजा मनाला शांतता आणि समाधान देते. मोगऱ्यामुळे मिळणारे प्रमुख लाभ. मंडळी, आतापर्यंत आपण अनेक गोष्टी जाणून घेतल्या. त्यामधून मोगऱ्याशी संबंधित काही प्रमुख लाभांचा उल्लेख केला जातो, जसे की मानसिक प्रसन्नता, सकारात्मक वातावरण, आध्यात्मिक समाधान, आकर्षक सुगंध, घरातील आनंददायी वातावरण आणि पूजेमधील महत्व. आतापर्यंत आपण मोगऱ्याच्या रोपाबद्दल वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि सकारात्मक वातावरणाच्या दृष्टीने अनेक गोष्टी जाणून घेतल्या. परंतु आता आपण त्या मुद्द्याकडे वळणार आहोत ज्याबद्दल अनेकांच्या मनात सर्वाधिक उत्सुकता लागलेली असते. मंडळी, अनेक वेळा माणूस प्रामाणिकपणे मेहनत करत असतो, रात्रंदिवस कष्ट घेत असतो, उत्पन्न देखील मिळत असतं, परंतु तरीही घरात पैसा टिकत नाही. कधी अनपेक्षित खर्च उभा राहतो, कधी एखादं काम अर्धवट राहून जातं, तर कधी मिळालेला पैसा कुठे खर्च होतो हे देखील लक्षात येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक लोक धार्मिक आणि पारंपरिक उपायांकडे वळतात. ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करताना मोगऱ्याची फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं. असं मानलं जातं की या पूजेमुळे घरात सकारात्मकता वाढते, माता लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी अशी भक्तिभावाने प्रार्थना केली जाते. अर्थात कोणताही उपाय हा मेहनतीचा पर्याय नसतो, परंतु श्रद्धा आणि भक्तीमुळे मनाला आत्मविश्वास मिळतो आणि आत्मविश्वासामुळे माणूस अधिक जोमाने प्रयत्न करू शकतो. लक्ष्मी पूजेमध्ये मोगऱ्याचं महत्व. मंडळी, आपल्या संस्कृतीत माता लक्ष्मीला संपन्नतेची देवी मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरात सुख, समृद्धी आणि समाधान नांदावं अशी प्रार्थना करत असतो. अनेक श्रद्धावान भक्त शुक्रवारी विशेष पूजा करतात. या पूजेमध्ये मोगऱ्याची शुभ्र फुलं अर्पण केली जातात. पांढरा रंग हा शुद्धतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे मोगऱ्याची फुलं भक्तिभावाने अर्पण करण्याची परंपरा अनेक ठिकाणी आढळते. कुबेर यंत्र आणि मोगऱ्याची फुलं. मंडळी, अनेकांच्या घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कुबेर यंत्र स्थापित केलेलं असतं. असं मानलं जातं की श्रद्धेने कुबेर यंत्राची पूजा केल्याने आर्थिक अडथळे दूर होण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळते. यावेळी मोगऱ्याची फुलं अर्पण करण्याची प्रथा देखील काही ठिकाणी आढळते. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे श्रद्धा, नियमितता आणि सकारात्मक विचार टिकवून ठेवणे. व्यवसायाच्या ठिकाणी मोगऱ्याचा सुगंध. मंडळी, आपण अनेक दुकानांमध्ये, कार्यालयांमध्ये किंवा व्यावसायिक ठिकाणी सुगंधी वातावरण अनुभवतो.
कारण प्रसन्न वातावरण ग्राहकांवर सकारात्मक परिणाम करू शकतं. याच कारणामुळे काही लोक मोगऱ्याचा सुगंध वापरतात, जो अगरबत्तीच्या स्वरूपात असू शकतो, सुगंधी द्रव्याच्या स्वरूपात असू शकतो किंवा प्रत्यक्ष फुलाच्या स्वरूपात देखील असू शकतो. असं म्हटलं जातं की आनंददायी वातावरणामुळे लोकांचा अनुभव अधिक चांगला होऊ शकतो. मंगळवारी हनुमान मंदिरात मोगऱ्याची माळ. मंडळी, अनेक भक्त मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पूजा करतात. काही ठिकाणी मोगऱ्याच्या फुलांची माळ अर्पण करण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की श्रद्धेने केलेली प्रार्थना मनातील भीती कमी करते, नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण करते आणि जीवनातील अडचणींना सामोरं जाण्याची ताकद देते. वास्तुदोष आणि मोगऱ्याचं रोप. मंडळी, वास्तुशास्त्रामध्ये घराच्या परिसरातील वनस्पतींना देखील महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक लोकांच्या मते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोगऱ्याचं रोप लावणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात प्रवेश करतानाच प्रसन्न वातावरणाची अनुभूती मिळू शकते. जर स्वतंत्र घर असेल तर प्रवेशद्वाराजवळ रोप लावता येऊ शकतं आणि जर फ्लॅटमध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये किंवा खिडकीजवळ कुंडीमध्ये मोगरा लावता येऊ शकतो. मोगऱ्याचं पाणी. आता वळूया मोगऱ्याच्या आरोग्याशी संबंधित पारंपरिक उपयोगांकडे. मंडळी, अनेक लोक मोगऱ्याची फुलं पाण्यात टाकून ते पाणी वापरत असल्याचं सांगतात. यासाठी स्वच्छ पाण्यात काही वेळ फुलं ठेवली जातात, नंतर ती काढून टाकली जातात. अनेकांच्या मते हे पाणी ताजेपणाची अनुभूती देऊ शकतं. मोगऱ्याचा सौम्य सुगंध मनाला प्रसन्न वाटण्यास मदत करतो. मोगरा आणि मानसिक शांतता. मंडळी, आजकाल मानसिक आरोग्य हा अत्यंत महत्वाचा विषय बनला आहे. सततचा तणाव, चिंता आणि धावपळ यामुळे मन थकून जातं. अशा वेळी अनेक लोक नैसर्गिक गोष्टींच्या सहवासात वेळ घालवतात. मोगऱ्याचा मंद सुगंध देखील मनाला आरामदायी वाटू शकतो. यामुळे काही वेळ मन प्रसन्न राहण्यास मदत मिळू शकते. पचनाशी संबंधित पारंपरिक मान्यता. मोगऱ्याच्या पाण्याबाबत काही लोक परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की ते पचनासाठी लाभदायक ठरू शकतं, तसेच शरीराला थंडावा मिळण्यासाठी मदत करू शकतं. मात्र कोणताही आरोग्यविषयक उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं नेहमीच आवश्यक असतं. मोगऱ्याचा काढा. मंडळी, मोगऱ्याच्या फुलांचा काढा तयार करण्याची एक सोपी पद्धत सांगितली जाते. स्वच्छ धुतलेली फुलं पाण्यात टाकून काही मिनिटं उकळवली जातात. यानंतर ते पाणी गाळलं जातं. अनेक लोक पारंपरिक पद्धतीने याचा वापर करतात. आयुर्वेदामधील महत्व. मोगऱ्याच्या फुलांना आयुर्वेदात देखील विशेष महत्व दिलं गेल्याचं सांगितलं जातं. मोगऱ्याचा सुगंध, त्याचं तेल आणि विविध प्रकारे त्याचा उपयोग याबद्दल अनेक पारंपरिक उल्लेख आढळतात. मोगऱ्याचं तेल. मंडळी, मोगऱ्यापासून तयार केलं जाणारं तेल अनेकांना परिचित आहे. हे तेल सुगंधी आणि सौम्य मानलं जातं. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये त्याचा वापर देखील केला जातो, कारण त्याचा सुगंध दीर्घकाळ टिकतो आणि मनाला प्रसन्नता देतो. त्वचेसाठी पारंपरिक उपाय. काही पारंपरिक उपायांमध्ये मोगऱ्याचं तेल नारळाच्या तेलासोबत किंवा इतर माध्यमांसोबत वापरण्याचा उल्लेख केला जातो. अनेक लोक त्वचेच्या निगेसाठी याचा वापर करतात. तसेच काही ठिकाणी मोगऱ्याच्या देठांची पेस्ट तयार करून त्वचेवर लावण्याचा देखील उल्लेख आढळतो. शरीराला थंडावा. मंडळी, मोगऱ्याबद्दल एक गोष्ट वारंवार सांगितली जाते आणि ती म्हणजे त्याचा थंडावा देणारा स्वभाव. यामुळे उन्हाळ्यात त्याचा सुगंध विशेष आवडतो. अनेक लोक मोगऱ्याच्या फुलांनी सजवलेलं वातावरण अधिक आल्हाददायक वाटतं असल्याचं सांगतात. मन प्रसन्न ठेवण्यासाठी निसर्गाची साथ. मंडळी, आपण कितीही आधुनिक झालो तरी निसर्गाची जागा कोणतीही गोष्ट घेऊ शकत नाही. एक छोटंसं रोप, त्यावर उमललेली शुभ्र फुलं आणि त्यांचा मंद सुगंध, हे सगळं मनाला आनंद देणारं असतं. मोगरा देखील त्यापैकीच एक सुंदर देणगी आहे. मोगऱ्याचं रोप लावताना लक्षात ठेवायच्या गोष्टी. मोगऱ्याचं रोप नेहमी स्वच्छ जागी लावावं. त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. सुकलेली किंवा खराब झालेली फुलं वेळेवर काढून टाकावीत. नियमित पाणी द्यावं आणि रोपाची निगा राखावी.
विशेष मान्यता. अनेक पारंपरिक मान्यतानुसार शुक्रवारी मोगऱ्याच्या रोपाजवळ दीप लावणं शुभ मानलं जातं. तसेच भक्तिभावाने प्रार्थना करणं देखील महत्वाचं मानलं जातं. श्रद्धा आणि सकारात्मक विचार यांचा जीवनावर चांगला परिणाम होतो असं अनेक जण मानतात. तर मंडळी, आज आपण मोगऱ्याच्या रोपाबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या. वास्तुशास्त्रातील महत्व, ज्योतिषशास्त्रातील उल्लेख, पूजेमधील उपयोग, आर्थिक समृद्धीशी जोडल्या गेलेल्या श्रद्धा आणि आरोग्याशी संबंधित पारंपरिक माहिती, हे सर्व आपण सविस्तर समजून घेतलं. तुमच्या घरात आधीपासून मोगऱ्याचं रोप असेल तर त्याची प्रेमाने काळजी घ्या, आणि नसेल तर गॅलरीमध्ये किंवा अंगणात एक छोटंसं रोप नक्की लावण्याचा विचार करा. कारण रोप कितीही छोटं असलं तरी ते घरात सौंदर्य, सुगंध आणि प्रसन्नता घेऊन येऊ शकतं. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अध्यात्म किंवा स्वामी समर्थ भक्तीशी संबंधित कोणत्या विषयावर व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा, आणि अशाच श्रद्धापूर्ण, माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या लाडक्या श्री स्वामी समर्थ YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.